हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. म्हणजे आयुष्यात इतक्या धकाधकीच्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत ना, की बाबा क्लिनिक, मुलगी, बाकीच्या गोष्टी, माझे हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टींसोबत माझं सध्या डील सुरू आहे. आणि मुलगी सकाळी जाते तर संध्याकाळीच आमची भेट होते, त्याच्यामुळे आणि माझं क्लिनिकचा टायमिंग असतो. तर आज बेसिकली आम्हाला काय झालं आहे की खूप दिवसांनी एक निवांत वेळ मिळालेला आहे आणि आम्ही तो आता स्पेंड करतो आहे. आज टीचर्स डेमुळे सुट्टी आहे निर्वीला. आणि रिसेंटली जो माझा लास्ट मंथमध्ये बर्थडे झाला, तर तिच्या मावशीनी माझ्या बर्थडेला तिला लॅपटॉप गिफ्ट केला ॲक्च्युली. सो ते माझं गिफ्ट म्हणून आता ती त्याच्यावर हक्क गाजवते आहे. आणि आज तिचा मी कम्प्युटर क्लास आज घेते आहे. तिला मी 4-5 दिवसापूर्वी एक तिचा क्लास घेतला आणि तिला बेसिक मी कम्प्युटरचं शिकवलं. आणि तिने इतकं लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या ना, की तिला सगळ्या गोष्टी कळाल्या, टाईप कसं करायचं अँड ऑल. सो आज तिला टीचर्स डे निमित्त काहीतरी नवीन करायचं आहे. तिला कार्ड बनवायचं आहे आणि ड्रॉइंग करायचं आहे टीचरसाठी, आणि ती करती आहे सगळ्या गोष्टी. सो मला बरेच कामं आहेत, पण आज तिच्यासाठी मी स्पेशली वेळ काढलेला आहे. बरेच जण मला म्हणतात की तुम्ही मुलीला वेळ देत नाही. सो आज तिच्यासाठी मी खास वेळ. मुलांना सगळ्या गोष्टींची किंमत कळायला हवी. आपण आईवडील म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपली धडपड असते, पण ते आईवडील त्यासाठी किती कष्ट करतात हे त्यांना माहीत असायला हवं. सो ॲज अ सिंगल मदर म्हणून मी तिला नेहमी गोष्टीचं, प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व सांगत असते की तुला ही गोष्ट आज मिळाली, 50,000ची वस्तू आहे. ते कमवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ती वापरताना किती केअरफुली वापरायची आहे मी तिला आज समजून सांगते आहे. सो तिचं नेहमी असं असते की मम्मा आज क्लिनिकला नको जाऊ ना, मम्मा प्लीज आज जाऊ नकोस ना, मग लवकर ये. तर मी तिला नेहमी हेच सांगत असते की तुझ्या खूप अपेक्षा आहे, तुला तुझं आपलं घर हवं आहे, आपण मामाकडे राहतो आणि आयुष्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहे, तुझं शिक्षण मला करायचं आहे. सो मला तर घरी बसून चालणार नाही, मला कष्ट हे करावेच लागतील पिल्लू. सो मग तिला कळतं ते गोष्टी, म्हणते हां मम्मा राहू दे, जा तू, आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. सो तिला ही नेहमी जाणीव असायला हवी की तिची आई तिच्यासाठी काय करते आहे, किती तिचा स्ट्रगल सुरू आहे, तिचे हेल्थ सांभाळून ती सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करते. मग कीबोर्डला किती हे असतात ग? 104 बटन्स असतात. ओके. सीडीचा लॉंग फॉर्म काय बेबी? आणि सीपीयूचा लॉंग फॉर्म काय आहे? सीपीयूचा विसरली का ग? व्हेरी गुड. काय लिहिलं रे तू? My mom. I love my mom very very much. My mom is first teacher. Who's first teacher? Who's first? My mother. नाही, but who's? कुणाची? My mom is first teacher. कुणाची फर्स्ट टीचर आहे ती? My. मग तिथे माय कोण लिहिन? दिस नॉट द परफेक्ट सेंटेन्स. माय मॉम इज माय फर्स्ट टीचर असं लिहायला पाहिजे होतं ना तू. Mom is माय फर्स्ट टीचर. ओके. सेकंड काय लिहिलंय? My mom is best. हां. My mom is nice. हां. My mom is beautiful. My mom is doctor. ओके. तुला मी आज काही लॅपटॉप हातचा सुटत नाही आहे. माझी सगळी कामं आवरून झाले, तिला शिकवून झालं, पण आता तिला झोपायचंही नाही आहे आणि ही अशी रिकामी कामं ती आता करते आहे. सो मी झोपून तिचं हे सगळं रेकॉर्डिंग करते आहे. तर तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरिओसिटी आहे. हा मला खूप तिचा एक कौतुकास्पद वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये तिला क्युरिओसिटी असते. कशामुळे होतं, काय होतं, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आणि ती हिरिडिटी माझ्याकडून तिला आलेली आहे. Thank you so much, baby. Welcome. Today is not a Mother's Day, baby. Today is a Teacher's Day. But thank you for a beautiful gift. तिला मी टीचर्स डे बद्दल काहीतरी लिहायला सांगितलं होतं, तर तिने माझ्यावरच एक एसे लिहून काढला आईवर. सो मी तिला म्हटलं की आज मदर्स डे नाही आहे, आज टीचर्स डे आहे. सो यू राईट समथिंग फॉर युअर टीचर. तर तिचा तो प्रयत्न सुरू आहे आणि मी झोपूनच तिचं ते शूट करते, ती काय काय लिहिती आहे. तर
सो व्हेरी ग्रेटफुल की बाबा ती लिहिते प्रॉपर सगळ्या गोष्टी. आणि काय म्हणून मला खूप समाधान वाटतं आहे की ती ट्राय करते लिहायचा आणि तिचे एक्सप्रेशन्स ती एक्सप्रेस करते. सो एक कौतुक असतं मुलांचं, ते मी जेव्हा मला वेळ मिळतो तो मी अनुभव घेत असते. आणि असं नाही आहे की मुलीला वेळ देत नाही. मी जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी तिला ऑब्वियसली वेळ देते आणि तिला बऱ्याच गोष्टी शिकवते. आणि माझा प्रयत्न हा तिला शिकवताना असं पुस्तकी नॉलेज देणं हा अजिबात नसतो. तिला अवांतर मी शिकवत असते, कारण स्कूलमध्ये पुस्तकांमधलं तर शिकवल्याच जाते. तर अवांतरवर मी जास्त भर देते, तिचं जनरल नॉलेजवर मी जास्त भर देते. आणि जेव्हा तिने ते लिहिलं मॉमवर एसे, तर खरंच मला खूप गहीवरून आलं. तिने सगळं माय मॉम आणि खूप आनंद झाला मला तेव्हा आणि खूप छान वाटलं आणि ते सगळ्यांसोबत शेअर करावं असंही वाटलं. आणि तिचं ते एक असतं नेहमी ती हार्ट शेप काढते, आय लव्ह यू मॉम तिचं, कारण तिचं आयुष्यच म्हणजे तिला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून तिचं आयुष्य फक्त तिच्या आईपुरतं मर्यादित आहे. एकमेव अशी तिच्या आयुष्यात व्यक्ती आहे की ती खूप सिक्युअर फील करते आणि मी जर तिच्या थोडंही दूर गेले तर खूप इनसिक्युअर ती फील करते. आणि तिला ही भीती असते की म्हणजे आजारपणात तिच्या मानसिकतेवर पण खूप परिणाम झाला आहे. ती खूप इनसिक्युअर फील करते आणि आपण बाकीच्या मुलांपासून काहीतरी वेगळं, आपल्याला फक्त मम्माच आहे असं तिला नेहमी वाटतं. आणि ही गोष्टी ती बऱ्याच वेळा बोलून दाखवते. तर सध्या आमचा सगळ्यांचा, माझ्या फॅमिलीचा, माझा एक आई म्हणून हाच प्रयत्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनातून काढायच्या. आणि शी इज नॉट ओनली गर्ल की तिला फक्त आई आहे असं, ती एकटी नाही आहे असं तिला मेंटली प्रिपेअर करायचं आहे. आणि तो आम्ही सगळा प्रयत्न करतोय आहे. आणि ती निघाली आहे म्हणजे बऱ्यापैकी ती गोष्टी तर सावरली आहे. बऱ्यापैकी तिला गोष्टी कळल्या आहेत की मम्मा तूच माय मॉम अँड तूच आहेस माझ्या आयुष्यात सगळं असं तिला कळालं आहे. पण जे बाकीच्या मुलांचं जेव्हा ती ऑब्झर्व करते किंवा बाकीचे मुलं पॅरेंट्स कसं तिचं मुलांसोबत हे करतात, तर तेव्हा तिला ते जाणवतं की बाबा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी नाही आहेत की आपल्याला असा कोणी एक पर्सन नाही आहे की जेव्हा आपल्याला इच्छा होईल तेव्हा आपल्याला गाडीवर बाहेर घेऊन जाईल, जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा गाडी आपल्याला स्कूलमध्ये घ्यायला येईल, आपली मम्मा घ्यायला येऊ शकत नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी ती जेव्हा बाकीच्या मुलांसोबत कम्पेअर करते ना, तर मग तिला आम्हाला समजून सांगावं लागतं की अरे बाबा त्याला वडील आहेत, आपल्याकडे तसं नाही आहे, मम्माला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर मग तिला त्या गोष्टी कळतात आणि ती समजून जाते. हा समजूतदारपणा तिच्यात आहे. अँड येस, द एंड रिझल्ट इज हिअर. शी मेड अ लवली कार्ड फॉर हर टीचर ऑन द टीचर्स डे. शी इज माय एव्हरीथिंग, माय बेबी. थँक यू सो मच पिल्लू फॉर मेकिंग मी फील प्राऊड एव्हरी डे.